स्पीकरवर ठेवू का साहेब तुम्हाला? स्पीकरवर ठेवतो साहेब. तुम्ही आपण सर्व शेतकरी नेते नाही साहेब, मला सांगा तुम्ही शब्द केला. आता आम्ही शांता वाट बघणार. स्पीकर बस आता बसा. आम्ही सोडून देणारे शेतकरी आहोत का? आम्ही साधी माणसं आहोत. त्यामुळे साहेब आपल्याकडनं काहीतरी तिथे शब्द सरकारकडनं लागेल ना शेतकऱ्याला. नाही आपण बोलून आम्हाला इथं नाही. मग साहेब जे मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते आहेत त्यांचं मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते आहेत त्यांना बोलणं करून द्या ना आम्हाला साहेब. मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे कोणी तिथे असतील, तुम्ही त्र्यंबकेश्वरला आहात तर तिथं जे काय सेशन मध्ये जे लोक असतील, जे नेते असतील, त्यांचं बोलणं करून आम्हाला इथं शेतकऱ्याला न्याय द्या ना साहेब. कारण तुम्ही नाही साहेब, आता तुम्ही शब्द दिला होता आपण बसणार आणि नाही असं नसतं साहेब. आता तुम्ही शब्द दिला, आम्ही वाट बघणार ना. नाही हे साहेब सीएम साहेबांचा आदर आहे, पण इथं आम्हाला निरोप तर तिथून आला पाहिजे ना साहेब. साहेब कुणीतरी अधिवेशनातून सीएम साहेबांशी बोलून बावनकुळे साहेबांना साहेब फोन करायला हवा. सेशन मध्ये असतील तर साहेब आम्ही वाट बघतो. बावनकुळे साहेब. नाही साहेब, गेल्या वेळेस तर असंच झालं साहेब. हे नाही होऊन चाललं साहेब. प्लीज विनंती करतो. हो 5 मिनिटात फोन करतो. मला नेत्यांना विनंती करायची, पोलिसांना विनंती करायची, कुणी पोलीसच्या गाडीमध्ये नेत्यांना कृपा करून ठेवू नका. आणि जे सर्व शेतकरी आहेत, आपल्याला एकच पर्याय, गाडी समोर बसावं लागेल. आता आम्ही या गाडीच्या टपावर बसलोय. तुम्ही मग काय करायचं ते ठरवा. पण आपल्या नेत्यांना जी कुठली गाडी घेऊन जाणार असेल ती गाडीला पुढे जाऊन देणं हे योग्य नाही. आता सरकारकडनं एक मंत्री साहेब आपल्याशी बोलले, ते अधिवेशनात नाहीयेत. आम्ही विनंती केली, आपण शांततेत लढतोय, आम्ही शांततेत विनंती केली की साहेब जो कुठला नेता मुख्यमंत्री साहेबांबरोबर असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या. 5 मिनिटात ते परत एकदा फोन करतायत आणि मग बघू काय बोलतात. काय करायचं. शेतावर काम करणारा तुम्ही सर्वजण वर्ग शेतकरी थकला का? सुनील भाऊ भुसारा इथं आलेत, आदिवासी नेते आहेत, आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी आलेले आहेत. बघा नेत्यांना गाडीमध्ये बसवतायत, बसून द्यायचं का? मग गाडीच्या पुढे बसायचं का नाही बसायचं? अजिबात जाऊन द्यायचं नाही. कुणी काळजी करू नका. पोलीस मध्ये आपले जे शाळा आहेत, शाळांशी बोलणं झालं, 3 पर्यंत शाळा सुटणार नाहीत. अँब्युलन्सच्या गाड्या आल्या तर आपण त्यांना पाठवून देतोय. आणि इथं असताना बघा तिथून हात करतायत सगळे बसवाले लोक की आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती पण अडचण नाही. मागचे हात वर करतायत, ती अडचण नाही. आणि पोलीस तर आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही, त्यांना पण अडचण नाही. आता कदाचित त्यांना वरून आदेश आल्यामुळे ते बोलतील, पण मनात काल मी जेव्हा फिरत होतो, लढा तुम्ही लढत आहात, आमच्या पण पालकांसाठी तुम्ही लढतात, त्यासाठी आमचे आभार. नाही कुणी कोणाला घेऊन जाऊन देऊ नका. 5 मिनिटात इथं फोन येतोय मंत्री महोदयांचा, पंढरपूरला आमचा विश्वासघात केलाच. आता इथं मंत्री म्हणतात की आम्ही 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. आणि परत एकदा तुम्ही हळूच गपचूप, जसं कर्जमाफी अशीच्या अशी तुम्ही लागू करणार होता तसं आमच्या नेत्याला गपचूप तुम्ही आत घेऊन जात असाल तर आम्ही नाही होऊन देणार. काय ठरलं का? आता काय नेते आमचे, कारण का शेवटी शेतकरी आमच्यासाठी नेताच आहे, पण तिथं चहाच्या टपरीवर जाऊन काय करता? या पुढे अहो बघता काय, सामील व्हा. अरे बघताय काय म्हणायचं? बघता काय? जे बस मध्ये असणारे शेतकरी आहेत त्यांना काय म्हणायचं? बघता काय? शेतकरी एकजुटीचा हात वर करून सांगा. शेतकरी एकजुटीचा
हो. नाही साहेब, थोडं बोलणं करून द्या ना, 5 मिनिटाचं अहो शेतकऱ्याच्या विषयासाठी ते काढू शकतील ना, मोठे नेते 5 मिनिटं वेळ काढतील ना. अहो पण ते 30-35 हजार कोटी नाही मिळणार साहेब, त्यात बऱ्याच अटी टाकल्यात, बऱ्याच अटी टाकल्यात. अहो आम्ही पदाचा आदर करतो, पण आम्ही वाट बघतो साहेब तुमच्या फोनची. नाही आम्ही थोडा वेळ थांबतो साहेब, इथे सगळे सहकार्य करतायत, गाडीतले लोक पण सहकार्य करतायत. प्लीज प्लीज बोलून आम्हाला सांगा. आम्ही नाही नाही साहेब, थोडस बोलून मला सांग. नाही नाही साहेब, पीएम पद हे मोठं पद असतं, मंत्रीपद हे मोठं पद असतं. कृपा करून आपण थोडस बोलून सांगा, आम्ही इथं वाट बघतो साहेब. आणि साहेब टीईटीच्या भानगडी कुणी केल्या ते तुम्हालाही माहिती आहे साहेब. विनंती आहे साहेब, विनंती आहे साहेब, विनंती विनंती. बोलून सांगतील परत, तुम्ही बोला. हे बघा, नेत्यांना जर इथून शासन प्रशासन घेऊन गेलं तर मग आपले शेतकऱ्याची एकजूट कमी पडली असं म्हणावं लागेल. हे बघा, नेत्यांना जर आत टाकलं, जे चिने गुन्हे कमी नेते राहिले जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना जर जेलमध्ये टाकलं जात असेल आणि बाकीचे विकले जात असतील, तर उद्या जाऊन तुमच्यासाठी रस्त्यावर कोण लढणार आहे? कोण लढणार आहे? अहो इथं जर मोठ्या मोठ्या माजी मंत्र्यांचं ऐकलं जात नाही, आमदारांचं ऐकलं जात नाही, हे सर्व नेते तुमच्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे यांच्या बाजूली, यांच्या पाठीशी इथं खासदार काळे साहेब इथं आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. विदर्भातून हे इथं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे जोरदार त्यांचा अमर काळे साहेब ते आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांच्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन तरी उभी केली. अतिशय आक्रमक एक व्यक्तिमत्व तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजून सत्कार करा. त्यामुळे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं नेते, खासदार, आमदार, माजी खासदार, शेतकरी, कष्टकरी, तिथं मजूर, सामान्य लोक, त्याच्याचबरोबर प्रोफेशनल लोक, वकील, वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या बरोबर येत असेल तर आता मी अमरजी काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना पाठिंबा द्यावा. जय जवान, जय किसान, जय जवान. आज या ठिकाणी रोहितजींनी जे आंदोलन या ठिकाणी उभे केलेले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता विदर्भातल्या वर्धा लोकसभेचा खासदार म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आज इतक्या मोठ्या संख्येनं आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालो. यावरनं सरकारच्या विरोधामध्ये किती तीव्र असंतोष लोकांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे, याची प्रचिती त्या निमित्तानं या ठिकाणी आलेली आहे. आज या आंदोलनाच्या निमित्तानं माझी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला या निमित्तानं फक्त इतकं सांगणं राहील की जवळपास 2 वर्ष तुमच्या सरकारला या ठिकाणी होतात आहे आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही सत्तेवर येण्याच्या पहिले या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जो कर्जमाफीचा जो तुम्ही आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं, आज तुमच्या या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे. खऱ्या अर्थानं रोहितजी या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की सरकारवर या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा हा या सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर त्या निमित्तानं आपण घेतला पाहिजे. कारण की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आश्वासन देऊन
आव्हान करा त्यांना. आव्हान करा त्यांना बस थांबवायला. 5 मिनिटं मागितले सरकारने, बस थांबवून घ्या तोपर्यंत. गाडी जाऊ देऊ नका म्हणून सांगा. गाडी या ठिकाणी सांगणे की बस चालू आहे आणि थांबावं 5 मिनिटाकरता या ठिकाणी बोलणं चालू आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी बस थांबवली असं मी आव्हान या ठिकाणी करतोय. झोपा, गाडी खाली म्हणा. रोहितजी या ठिकाणी बोलतात आहे आणि ही बस या ठिकाणी जी चालली आहे त्या बसला थांबवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. एक मिनिट. आता सरकारच्या वतीने परत एकदा महाजन साहेब आपल्याला स्पीकर फोनवर तिथं बोलणार आहेत आणि ते काय बोलतात साहेब बोला. अरे ऐकू येत नाही. थांबा थांबा साहेब. अरे स्पीकर हा साहेब बोला. अरे स्पीकर वर काय येत नाही साहेब. तुमच्या स्पीकर वर येत नाही फोन. हो काय. हा साहेब आता साहेबांची मीटिंगच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे. साहेब बोला. त्याला पंढरपूरला उपोषण सोडायला मीच आपल्याकडे आलो होतो. मी आपल्याला सांगितलं होतं की लगेच आपण मीटिंग लावू, पण नंतरच्या काळात निवडणूक होती MLC ची. मी पण तिकडे बिझी होतो आणि आपणही मला कधी फोन केला किंवा संपर्क केला, त्यामुळे ती मीटिंग लाभली. पण आता मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणजे उद्या हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदय आता साहेब म्हणले उद्या रोहित दादांना बोलून घ्या, आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि लवकरच मीटिंगची वेळ ठरवून लगेच मीटिंगची वेळ ठरवून आपण त्या संदर्भामध्ये काय असेल तो तोडगा काढू. आपलं काय म्हणणं आहे आम्ही ते ऐकून घेऊ. मीटिंगची वेळ आताच ठरवणार साहेब. शेतकरी आता आपण रस्ता रोको वगैरे करू नका. आता शाळेतले मुलं आहेत, शाळेतले मुलं अडकून पडलेले आहेत, उपाशी आहेत, तपाशी आहेत. साहेब ऐकू येत नव्हतं. लोक आवाज करतायत. हा साहेब सांगा ना. उद्या सकाळी मी सांगतो की आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटू, त्यांच्याकडून पुन्हा वेळ घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण मीटिंग करू. अधिवेशन सुरू आहे. उद्या 11:30 उद्या वेळ घेऊ असं सांगतायत. अरे पण मला सांगा, आपण इथं बसलोय, बाकी नेते तिथं होते. नेत्यांना तुम्ही जाऊन कसं दिलं? आता आम्हाला घेऊन गेल्यावर काय कोण राहिलं मग तुमच्यासाठी इथं? कोण राहिलं? आता आम्हाला नेतील तर तुम्ही काय करणार मग? घेऊन देणार का नाही देणार? पोलिसांचा आदर ठेवा. पोलिसांच्या वर्दीला अजिबात हात लावू नका. पण आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं. नाहीतर उद्या जाऊन अडचण कोणाला येणार आहे? काय हे सरकार खोटं बोलून सत्तेत येतं. आपल्याला कर्जमाफी देऊ सांगितलं, अशी अर्धवट फसवी कर्जमाफी दिली. ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे. त्याच्याबरोबर हिंदुत्वावर काही लोकांना फसवलं, युवांना फसवलं. आता मला तुम्ही सांगा, अयोध्याला पवित्र प्रभू श्री रामाच्या मंदिराला अनेक लोकांनी मदत केली. आम्ही केली, तुम्ही केले. आपली अपेक्षा होती की मंदिर चांगलं व्हावं, सुंदर व्हावं. त्याच्यामध्ये सुद्धा जर 1000 कोटीचा भ्रष्टाचार करत असतील तर इलेक्शनच्या आधी मत मागायचे आणि इलेक्शन झाल्यावर देवळात सुद्धा तुम्ही पैसे खाता. लाज वाटायला पाहिल्यांना. आणि आता जर सरकार म्हणते उद्या तुम्ही या, मग आपण वेळ घ्यायचा विचार करू. हा बघा, सरकारने ठरवलेलं आहे. आम्ही सगळेजण नाकात दम आणतोय. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने कदाचित उद्या जाऊन आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. काय करायचं? मुख्यमंत्री शब्द देतील का? मुख्यमंत्री शब्द देतील का? नाही ठरली. चर्चेची वेळ ठरलेली नाही. चर्चेच्या बाबतीत ते सांगतायत उद्या नाही. आम्हाला त्यांनी सांगितलेले उद्या भेटू मग वेळ घेऊ, असं चालत नसतं.
आम्हाला शब्द लागणार आहे. साहेब साहेब 5 वर्ष हे गरीब शेतकरी अडचणीत आहे. अहो त्या गाडीला अडवा, त्या गाडीला. जर एकजूट नाही झाली, हे बघा नीट परीक्षाचा पेपर फोडला, सीबीआयने धाडी टाकल्या आणि आता सीबीआय शांत. हे बघा शाळा सुटलेली नाही, 3 वाजता सुटणार आहे. 3ला संपते. आम्ही बोललोय ना, शाळेच्या गाड्या आल्या तर शाळेच्या गाड्या आपण जाऊन देऊ. शाळेच्या गाड्या आल्या तर आपण जाऊन देऊ. डॉक्टरची गाडी, पेशंटची गाडी, अँब्युलन्स, सगळ्यांना आपण सहकार्य करू. हे बरोबर नाही. हे बघा आपण असं शांत राहिलो असतो तर ही फसवी कर्जमाफी आपल्यावर लादली असते. आपण पंढरपूरला आंदोलन केलं, आता इथं आंदोलन केलं, त्यामुळे शेतकऱ्याला कळलेलं हे सरकार आपल्याला फसवतंय. पण शेतकऱ्याला जर सरकार हे फसवत असेल तर नुकसान कोणाचं होत आहे? नेत्याचं नुकसान होतंय का? नेत्याचं नुकसान होतंय का? कोणाचं नुकसान होतंय? ही विनंती करतो. जाऊ द्या विद्यार्थ्यांना जाऊ द्या. विद्यार्थ्यांना कुणीही अडू नये विनंती करतो. विद्यार्थ्यांना आमचं काय मत आहे? सरकार बरोबर बोला ना. तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी इकडचा रस्ता रिकामा आहे. तुम्ही आम्ही शाळेच्या गाड्या बाकीच्या स्थळात ठेवतो. शाळेची एकही गाडी आम्ही अडवत नाही. तुम्ही खोटं नका बोलू. मग आपण बघा जेव्हा शेतकरी जेव्हा एक येतो, उद्या आम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी एक लढा लढतोय आणि 6 तारखेला जे टीईटी वाले विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा लढा या संभाजीनगर मध्ये काही दिवसामध्ये आपण लढणार आहे. आपण हे थांब. आता जेव्हा सत्ता आपली नसते, सरकार आपला विचार करत नाही, तेव्हा आपल्याला दिव्यासारखं राहावं लागेल. पण दिवा कुठला? तो वादळातला दिवा कुठला? वादळ आलं तरी आपल्याला टिकावं लागेल. बरोबर का नाही? त्यामुळे एक कविता आपण सर्वजण ऐकूया. वादळातले दिवे, पंकज नाना. तुफानातले दिवे. मित्रांनो, हा जनसागराचा वादळ कोण रोखणार आहे? अरे किती येऊ द्या, हे वारं कोणी रोखणार नाही. म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, अरे ही मराठवाड्याची जनता आहे, ही का रस्त्यावर पडलेला साधं माणूस नाही, प्रेत राही. म्हणून म्हणतात आम्ही कोण आहेत? तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. अरे वादळ वारा पाऊस धारा, हे वादळ वारा पाऊस धारा, मुळी शिवे तुफानातील दिवे, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही म्हणा, तुफानातील दिवे. वादळ वारा पाऊस धारा, वादळ वारा पाऊस धारा, मुळी शिवे तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. बघा पोलिसाच्या रूपानं कोण येत? हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. किती येऊ द्या, येऊ द्या.
येऊ द्या, ही छाती लहान नाही. वाद हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा, या वाराने मावणारी जाताची तुफानातील आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील काय मराठवाड्याची जनता काय तुफानातले काय मराठवाड्यातली जनता कोणासाठी लढती ही जनता? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी तुफानातले हो. हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले होय, हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले, मी असत ताठर माथा मुचा जळल खालील तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील काळ्या धरणी वरचे काळे या काळाने विणले जाळे. कोणी विणले? या सरकारनं जाळे विणले, या काळाने जाळे विणले. कोणतं जाळे विणले? कोणासाठी? या काळ्या धरणीसाठी हे जाळे विणले. काळ्या धरणी वरची काळे काळानेही विणले जाळे, करील काळे आपले आता काळ धरणी सळे. खाली बसा, तू तील दिवे आम्ही हो, विनंती आहे खाली बसा, बसा जागेवर, बसा जागेवर, खाली बसा, जागेवर बसा. तू तील दिवे आम्ही हो, नाही नाही साहेब, आम्ही प्रिन्सिपलशी बोललोय 3 वाजता. साहेब अधिवेशनामध्ये जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, उद्धव ठाकरे साहेबांची पक्ष, काँग्रेसचे नेते सगळ्यांनी मांडले साहेब. आम्हाला उत्तर कसं मिळालं कृषी मंत्री आणि सगळ्या सहकार मंत्र्याकडनं? नाही आम्ही साहेब हा तसाच आहे, संविधानिक मार्ग आहे साहेब. नाही बरोबर आहे, पण आम्हाला साहेब आमच्या नेत्यांना थातूर मातूर उत्तर दिलेलं अधिवेशनात आपण ऐकलं ना साहेब. नाही शेवटी साहेब थोडस शेतकऱ्यासाठी वेळ काढून वेळ तरी कन्फर्म करा ना साहेब. आम्ही भेटतो उद्या, शेतकरी नेत्यांना घेऊन भेटतो. नाही साहेब होऊन जाईल. हा जो मोठा वाद आहे शेतकऱ्याचा तो मोठा विनंती करतो साहेब, आपण मोठे नेते आहात, आपण संकट मोचक नेते आहात साहेब, मोठे नेते आहात. नाही साहेब आपण वेळ घेऊन द्या ना आम्हाला साहेब. आमचं झालं साहेब, आमची वेळ कृपा करून वेळ घेऊन द्या, आमचे वेळ घेऊन द्या ना. नाही नाही साहेब तुम्ही तिथे गेल्यानंतर बोलणार, मग अधिवेशनात घाई गडबडीत होणार, काय होत नसतं साहेब. नाही तर अधिवेशनामध्ये 1-2 लाईन बोलू द्या की आम्ही कर्जमाफी या सगळ्या अटी काढून तिथे देत आहोत, बस एवढंच बोला साहेब. आणि पीक विमाचा विषय साहेब बघा आम्ही लोक साहेब साहेब आम्हाला अधिवेशनात शब्द द्या ना साहेब. साहेब आम्हाला अधिवेशनात शब्द द्या साहेब. लोक माझं ऐके ना, मला जाऊन देणार साहेब. साहेब कृपा करून विनंती कर साहेब, वेळ घेऊन द्या ना साहेब. साहेब सगळं टाकलंय साहेब, सगळं बोलण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी केला. नाही साहेब थोडी विनंती आहे, आपण वेळ घेऊन द्या साहेब, आम्ही बोलतो. आम्ही पदाचा आदर करतो साहेब, आम्ही मुख्यमंत्री पदाचा आदर करतो. त्यांच्याकडे एक शब्द येऊ द्या साहेब, आम्ही विनंती करतो. आम्ही कुठेही इथं आक्रमक भूमिका नाही, उलट
पोलिसांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची जरूरत होती, आमच्या कार्यकर्त्यांनी प्यायचं पाणी तिथं नियोजन केलंय. हा साहेब, साहेब शब्द कोणी दिला होता पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये? तुम्ही शब्द दिला होता साहेब. आणि आम्ही कॉन्टॅक्ट करायचा विषय कसा येतो साहेब? नाही साहेब, आता तुम्ही दिलेला शब्द हा सरकार म्हणून तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा साहेब. दिलेला शब्द तुम्ही होता, आता आम्ही रिमाइंड कसं करणार साहेब? तुम्हाला रिमाइंडर पत्र पण दिलंय मी, सोशल मीडियावर पण टाकलंय साहेब. अहो मी तुम्हाला स्मरण पत्र दिलंय साहेब. पण 11 वाजता साहेबांकडे स्पीकरवर जात नाही. हे बघा ते म्हणतात तर आपण मला हॅलो, सांगतो साहेब 11 वाजता थांबा. उद्या मी सीएम साहेबांना भेटू. स्पीकरवर आहे साहेब. हॅलो, साहेब विनंती आहे या बोला सरकारला, बोला बोला. लोक माझं ऐकत नाही, तुम्ही स्पीकरवर आहात. सगळे हो. शेतकरी म्हणतात थोडासा वेळ या शेतकऱ्यांसाठी काढायला काय हरकत आहे? तुम्ही आता नेते शेतकऱ्यांचे तुमचं ऐकणार तर कोणाचं ऐकतील? नाही तर मग नेते कसे आपण आपलं ऐकलंच पाहिजे नाही की तर मी उद्या सगळे 11 वाजता तो सीएम साहेबांना भेटतो सांगा. करू आपण. साहेब हे ऐकत नाही. उद्या आपल्याची या आणि परत त्या ठिकाणी अरे सरकार बरोबर चर्चा करू. काय बोलली मला नाही ऐकू आलं. ये मोटे नेता नहीं, ये सब झूठे नेता है. हमको आश्वासन नहीं, सब पाहिजे.